फ्रेंड्स, ब्लॉग बाय नीलम या चॅनलमध्ये मी नीलम अगदी तुमचं मनापासून स्वागत करते। तर कशा आहात, मजेत ना? मी पण। तर आज आहे माझ्या बहिणीच्या मुलीच्या लग्नाची मेहंदी, म्हणजे आम्ही छोटाच कार्यक्रम ठेवलेला आहे। आणि हे कसं ना गाव पडतं, त्याच्यामुळे इकडे कोणी डान्स वगैरे ते करत नाही, पण त्यातनं पण असे फोटो वगैरे छान करावेत म्हणून आम्ही असं छोटंसं एक डेकोरेशन घरच्या घरी केलेलं आहे। आणि थोडासा छानपैकी असा प्रयत्न केलेला आहे काहीतरी करण्याचा। तर तुम्हाला दाखवतेच मी आता आम्ही काय केलेलं आहे। तर ही आहे माझ्या बहिणीची मुलगी, जी आहे नवरी। तर ही आहे माझ्या बहिणीची मुलगी, म्हणजेच प्राची। तिचं लग्न आहे। तर तिला असं छानपैकी मेहंदी कलरचा ड्रेस घातलेला आहे, म्हणजे घागरा घातलेला आहे आणि थोडासा मेकअप केलेला आहे। आणि डेकोरेशन म्हटलं तर बॅक साईडला आम्ही असंच केळींचे पानं, जे शेतामधले केळीचे पानं आहेत ते असे लावलेले आहेत, आणि झेंडूचे जे फुलं होते ते पण आम्ही असं सगळं डेकोरेशन वगैरे छान केलेलं आहे। थोडकं केलेलं आहे। आणि इथे जे आपलं जातं वगैरे असतं त्याला असं सजवलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। खूप सुंदर प्रकारे सजवलेलं आहे, जे ब्लाउज पीसनी म्हणा, ओटीचं सामान पूर्ण त्या प्रकारे आणि झेंडूच्या फुलाने सगळं असं सजवलेलं आहे। तर कसं वाटलं आमचं डेकोरेशन आणि थोडक्यात जे केलेलं आहे ते, तर कमेंट मध्ये नक्की सांगा। तर इथे आम्ही सगळ्यांनी त्यासाठी असे मेहंदी कलरचे कपडे वेअर केलेले आहेत। तर काहींनी नाही केलेले, पण काहींनी केलेले आहेत। तर बघू कसं दिसतंय आता आणि कसा कार्यक्रम होतोय आमचा। थोडका डान्स तर कोणी करेल, कोणी नाही करणार। तर काही गेम्स ठेवू आम्ही, तर गेम्स खेळू, कारण की आपल्या पुण्याच्या वगैरे साईडला करतात, पण इथे खेडेगावात थोडंसं करत नाही कोणी, थोडंसं लाजतात पण आमच्या सगळे घरचे। ब्लूटूथ बघते ना मी, नंतर हे करते। ना व्हिडिओ चालू
बस
तिकडे हो ना. मधलं पाव नको ना. नको जाऊ. तर इथे कोणी डान्सर वगैरे काही नाहीये आणि कोणाला असं परफेक्ट पण येत नाही, पण सगळ्यांनी असा प्रयत्न केला आणि इथे कोणी प्रॅक्टिस पण केली नव्हती. केली असती तर अजून छान कार्यक्रम झाला असता. तर कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढचा भाग बघायला विसरू नका, कारण की त्यामध्ये मोठ्यांनी सगळ्यांनी केला.